नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत 15 मार्काचा IMP क्वेश्चन आहे. तर याच्या मी नोट्स काढलेले आहे. खूप छोट्याशा काढलेले आहे. हे तुम्ही लिहून ब्लँक पेजवर लिहून रंगीत पेनने लिहावी आणि आपल्या जे स्टडी टेबल आहे तिथे लावून दिले तरी चालतं. आणि रेग्युलर जर बघून तुमचे पाठ होऊन जाईल. 15 मार्काचा क्वेश्चन आहे. खूप IMP आहे. GNM फर्स्ट इयरसाठी पण विचारला जातो, GNM सेकंड इयरसाठी मेंटल हेल्थमध्ये विचारला जातो. तर IMP क्वेश्चन आहे. सर्वांनी हा वाचून जरी गेला तरी पण तुम्हाला खूप फायदा होईल. चला बघूया आपण. इच्छित ध्येय साध्य करण्यात आलेले अपयश. आता आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजून सांगते सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आपलं काय असतं मेन मुद्दा, पाठ करायचं आहे का आपल्याला? नाही, पाठांतर अजिबात करायचं नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. जेणेकरून पेपरला पाठ केलेला आठवत नाही. खूप स्ट्रेस असतो आणि एकदम असं घाबरून गेलेला असतो, पेपरमध्ये आठवतच नाही. त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असली ना, तर आपण तुटकी फुटकी मनाने एखादी डेफिनेशन तयार करून लिहिली तरी चांगल्यापैकी मार्क भेटून जातात. तर आता 2 मार्काला पहिले आपल्याला डेफिनेशन विचारली जाणार आहे. तर 2 मार्काला डेफिनेशन कशी लिहिणार आहे? जे ध्येय मला साध्य करायचं आहे, इच्छिते, माझी इच्छा आहे जी, ते साध्य करण्यासाठी मी जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये आलेलं अपयश, त्याच्यामध्ये निर्माण होणारी भावनिक प्रतिक्रिया, यालाच आपण काय म्हणणार आहे? नैराश्य असे म्हणणार आहे. समजलं नैराश्य? कन्सेप्ट क्लिअर झाली. नैराश्य म्हणजेच काय? इच्छित ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा साध्य करण्यात आलेले अपयश आणि आपल्या मनातील जी भावना निर्माण होणार, त्याच्या प्रतिक्रिया किंवा त्याच्या विरुद्ध जी भावना तयार होणार आहे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या भावनिक प्रक्रिया तयार होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? नैराश्य. समजलं? त्याच्यानंतर आता कारणे. त्याच्यामध्ये कारणे असणार आहे. कारणे आता तुम्ही लिहिसाल, भरपूर कारणे असतात. स्पर्धा असणे, अति कॉम्पिटिशन असणे किंवा भरपूर कारणे. तर याच्या कारणामध्ये 2 प्रकार करायचे. एक व्यक्तिगत कारणे लिहायचं आणि एक परिस्थितिक कारण लिहायचं. तर व्यक्तिगत कारणामध्ये काय येणार आहे? व्यक्तिगत स्पर्धा असणे, अपेक्षा, जास्तच अपेक्षा करणे आपल्या गरजेपेक्षा, आपली जी अपेक्षा पूर्ण होणार नाही ती अपेक्षा करणे, जन्मतः वैगुण्य, अपंगत्व असणे. आता लहानपणी एखादा मुलगा अपंग होतो, याच्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याला रनिंग करायची, तर त्याच्यामध्ये त्याला नैराश्य येणार आहे. समजलं तुम्हाला? तर व्यक्तिगत कारणे. अपुरे प्रयत्नच न करणे, स्वतःच्या परिस्थितीला दोष देणे, अपुरे प्रयत्न. समजलं? आणि व्यक्ती अंतर्गत संघर्ष, व्यक्तीमध्ये असलेला जो संघर्ष किंवा भांडण म्हणता येईल त्याला. आणि परिस्थितिक कारणे. परिस्थितिक म्हणजे परिस्थितीचे जे कारणे येतात ते बघू आपण. नैसर्गिक आपत्ती, भूकंप वगैरे, सुनामी वगैरे येणे नैसर्गिक कारण झालं. तर कारणे 4 मार्काला विचारली जातात. अपघात होणे, राजकारणामध्ये पण होऊ शकतं. परिस्थितीमध्ये राजकारणात हारणे जिंकणे. समजलं तुम्हाला? सामाजिक संस्कृतीमध्ये काही संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संस्कृती असतात, रूढी परंपरा असतात, ते काही चांगल्या असतात, काही वाईट असतात. त्याच्यामध्ये आलेलं नैराश्य. सामाजिक, आता सामाजिकमध्ये सपोज आपण सांगू शकतो लव्ह मॅरेजला असलेला विरोध, तर हे काही नैराश्याचं कारण आहे. समजलं? आणि लिंग स्त्री पुरुष समानता नसणे, हे एक सामाजिक, त्याच्यामध्ये नैराश्य येऊ शकतं एखाद्या वेळेस. आता परिणाम 5 मार्काला विचारू शकतात. तर परिणाममध्ये काय काय होणार आहे? स्वतःचा आत्मविश्वास गमावणार आहे तो माणूस नैराश्य आल्यानंतर. भीती वाटणार आहे. एखादा माणूस गाडीहून पडला, उदाहरणार्थ गाडीहून पडला, त्याला भीती वाटली, नैराश्य आलं, मी गाडीहून पडलो, आणि मग त्याच्यानंतर तो गाडी चालवणार आहे का? नाही. नैराश्य आली, त्याची इच्छा होती त्याच्यामध्ये तो निराश झाला किंवा अपयशाला ठरला, निर्णय क्षमता कमी होणे, त्याच्यानंतर तो निर्णय घेणारे स्वतः नाही घेणार. त्याच्यानंतर आक्रमक वृत्ती होणार आहे. आक्रमक म्हणजे एकदम अग्रेसिव्ह होणार आहे, रागीट होणार स्वभाव होणार त्याचा. त्यानंतर काय? व्यसन लागू शकते त्याला, कोणत्याही एखाद्याचं व्यसन पण लागू शकते. तर अशा 5 याला एक्सप्लेन करू शकता किंवा उदाहरण देणार आहे. तर हे मी एकदम छोट्या नोट्स काढलेले आहे. अशी 15 मार्काची व्हिडिओ आहे. 4 मिनिटामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. कारण लेंदी व्हिडिओ केले 20 मिनिटाचे तर कोणी बघत नाही आणि आपल्याला सबस्क्राईब वाढण्याची गरज आहे. जोपर्यंत सबस्क्राईब वाढत नाही तोपर्यंत मी मोठाले व्हिडिओ बनवत नाही. आता तरी मी चॅप्टरचे लेक्चर वगैरे अपलोड केलेले आहे, ते सर्वांनी बघून घ्या. आणि चॅनलला जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.